2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत। आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत, कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल। आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही। मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे, आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे, आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा
2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत, तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. बघा, आत्ताच आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी जी आहे ती 21 रुपये यासाठी होणार आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी यासाठी पात्र देखील होतील. ज्या एप्रिलचा 21चा हप्ता आपल्याला येईल त्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना 21 रुपये हे मिळणार आहेत. तर कोणत्या त्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एप्रिलचा 21 रुपये मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना 25,000 रुपयेसुद्धा आता देण्यात येणार आहेत. सरकारची तिथं तरतूद ही झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसातच हे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुद्धा सुरुवात होतील. त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करावायच्या आहेत ते सगळे डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अजून 2 हप्ते आलेले नाहीत, म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता आला नाही, त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा जी फेब्रुवारी मार्च महिन्याचे हप्ते आहेत ते वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे देखील यायला सुरुवातच झालेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना लक्षात ठेवा, जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर तुम्हाला 3 कामं खूप महत्त्वाची आहेत ती करायची आहेत. ती कामं कोणती आहेत ते डिटेलमध्ये आपण पाहूयात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर 3 कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचे आहेत जे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पहिलं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे, उत्पन्नाचा दाखला काढलेला नाही, परंतु उत्पन्नाचा दाखला खूप महत्त्वाचा आहे. उत्पन्नाचा दाखला असल्याशिवाय तुम्हाला अर्ज पडताळणीमध्ये पास होता येणार नाही. दुसरं म्हणजे आधार कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड खूप जुनं आहे, म्हणजे 10 वर्ष झालं तेच आधार कार्ड आहे, त्याचे अपडेट केलेलं नाही. त्याच्यावरचे नाव, बर्थ डेट हे सगळं तेच असल्यामुळं लाडक्या बहिणींना तिथं पैसे पाठवण्यात थोडासा प्रॉब्लेम होत आहे. तर आधार कार्ड जे आपलं आहे ते माहिती अपडेट करून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं झालेलं आहे डॉक्युमेंट. तर तिसरं डॉक्युमेंट कोणतं आहे तर ते आहे रेशन कार्ड. बघा, भरपूर लाडक्या बहिणीचं रेशन कार्डच्या याच्यामध्ये एंट्री नाही आहे किंवा रेशन कार्डची KYC झालेलं नाही आहे. त्यामुळं त्या लाडक्या बहिणींना देखील आता इथं पैसे पाठवण्यात प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळं पहिलं काम करायचं आत्ताच की रेशन कार्डची KYC करून घ्यायची आहे. 3 कागदपत्र तुमच्याकडं जमा असणं खूप गरजेचं आहे. ते 3 कागदपत्राशिवाय तुम्हाला कुठल्याही योजनेचा आता इथून पुढं लाभ हा मिळणार नाही. आणि एप्रिलचा जो 21 रुपयेचा हप्ता येणार आहे तो देखील अशा लाडक्या बहिणींना येणार नाही. आणि जी लाडकी बहीण खरंच इथं सक्षम नाही आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. म्हणजे ज्या लाडकी बहीण स्वतःचं म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्याचं झालं तिला आता पैसे नाहीत, 4 चाकी असेल त्यांच्याकडे नाही. आणि काटेकोरपणे अर्ज पडताळणी होणार आहे. संपूर्ण पुरावे पाहून संपूर्ण माहिती चेक करूनच तुमचं नाव एप्रिलच्या यादीसाठी तयार केलं जाणार आहे. तर तुमचे सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट जे आहेत ते काढून ठेवा, म्हणजे कुठलाही तुमच्याकडे प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमच्याकडे दाखला आहे का, अपडेट आहे काय, सगळे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण काय होतं आहे, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसतं. आणि तुमचे जे काही प्रश्न असतो, कुठलाही प्रश्न असतो तुम्ही तर विचारा, आम्ही त्याला नक्की रिप्लाय करू. काय करावं लागेल काय नाही सगळी डिटेलमध्ये माहिती देतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.